शिवसेनेची जालन्यातून शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात. मराठवाड्यात पक्ष बांधणीवर भर. खासदार श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन. मराठा आरक्षण, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नावर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. युवा सेनेचे अभिमन्यू खोतकर यांच्या कामाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून कौतुक. शिवसेनेच्या वतीने मराठवाड्यात आजपासून शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात झाली असून 23 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत पक्ष बांधणीला गती दिली जाणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी जालन्यामध्ये दिली. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या भावना आणि मतं जाणून घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीवर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत बैठका सुरू आहेत. अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी लवकरच चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेचं शिष्टमंडळ महायुतीतील इतर पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. युवा सेनेचे अभिमन्यू खोतकर यांच्या कामाचं कौतुक करताना पक्ष त्यांच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर छगन भुजबळ यांच्या स्वबळाच्या घोषणेवरही प्रतिक्रिया देताना तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, आम्ही त्यांना शुभेच्छा देतो असंही त्यांनी सांगितलं. मराठवाड्याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी या भागासाठी अनेक विकास कामे केली. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भूमिकेवरच शिवसेना आजही ठाम आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावरही सरकार सकारात्मक विचार करून तोडगा काढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कांदा प्रश्नावरही त्यांनी भाषण केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज केंद्रीय मंत्रिमंडळासोबत बैठक असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही श्रीकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली. फक्त टीका करत बसल्यामुळे 2.5 वर्षात त्यांची ही परिस्थिती झाली. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला तेव्हाही त्यांनी टीकाच केली, पण जनतेने मतपेटीतून उत्तर दिलं. आता टीका करणं हा त्यांचा टाइमपास उरलाय अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. मराठवाड्यामध्ये आज शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. जालना, भोकरदन, बदनापूर या तिन्ही विधानसभेचा आढावा बैठक या ठिकाणी आज झालेली आहे. पुढे आता घनसांगवी आहे, नंतर नांदेड, मग उद्या नांदेड, हिंगोली, बीड असा सगळा दौरा असणार आहे. याच्या अगोदर शिवसंवाद दौरा नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे. या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये 23 विधानसभा जे आहे त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांबरोबर संवाद जो आहे हा साधण्यात आला. कार्यकर्ते कशा प्रकारे प्रत्येक तालुक्यामध्ये काम करतायत, जिल्हा परिषदाच्या आता निवडणुका बाकी आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका बाकी आहेत, त्याची तयारी कशी सुरू आहे आणि तिथे काय काय करायला पाहिजे, निधीचा विषय असेल, नेमणुकांचा विषय असेल, सगळ्या गोष्टींवरती चर्चा जी आहे झाली. तिकडे शिवसैनिकांशी, त्याचबरोबर महिला आघाडी असेल, युवा सैनिक असेल, सगळ्यांबरोबर सविस्तर चर्चा जी आहे त्या ठिकाणी झाली. मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या ज्या आहेत ते पूर्ण करण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बऱ्या प्रमाणामध्ये जे आहे ते दाखले देण्याचं काम असेल, मराठा समाजाचे जे काही विषय आहे हे सगळे विषय जे आहेत ते सोडवण्याचं काम केलं. तर मला वाटतं आता ज्या काही मागण्या असतील तर नक्कीच सरकार जे आहे सकारात्मक विचार जो आहे त्याबद्दल करेल. मला वाटतं कांद्याच्या प्रश्नांवरती जे आहे ते आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांच्याबरोबर चर्चा जी त्या ठिकाणी आहे. बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तर आम्ही राजकारणाबद्दल जास्त विचार करत नाही, समाजकारणाबद्दल जास्त विचार करतो. लोकांना काय हवंय याच्याबद्दल जर विचार केला तर बरोबर लोक आपोआप जे आहे ते तुमच्यावरती प्रेम करतात. अरे मी सरळच उत्तर देतोय, तुम्ही कसंही जरी विचारलं तरी मी तुम्हाला सरळच उत्तर देणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. खोतकर साहेब 8 वेळेस निवडणुका लढलेले आहेत, 5 वेळा ते निवडणुका देखील जिंकलेत. येत्या काळात त्यांना काही मंत्रिपदाची वगैरे सगळ्यांबद्दल पक्ष जो आहे हा योग्य वेळी योग्य विचार जो आहे तो करतो. बघा चांगलं काम करतायत, अभिमन्यूचं चांगलं काम आहे. एक कार्यकर्ता म्हणून जो आहे तो पक्ष वाढवतो, इकडे युवा सेना वाढते. तर मला वाटतं सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या पक्ष बारीकाईने बघत असतो आणि लक्ष पक्षाचं जे आहे प्रत्येक कार्यकर्त्यावरती आहे. छगन भुजबळांनी एक महत्त्वाचं विधान केले स्वबळाच्या नाऱ्यासंदर्भात. कुठे? कुठल्या निवडणुकीत? काय भूमिका घेईल हे माहिती नाही, पण आपण 288 जागेची प्लॅनिंग करायला हवं. त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला तुम्ही विचारलं पाहिजे.
पण त्यांना शुभेच्छा देतो मी. आमच्या पक्षाची मराठवाड्यातील राजकीय प्रतिनिधित्वाबद्दल काय समज आहे? कारण बऱ्याच दिवसापासून वंचित ठेवला मंत्रिपदापासून आणि तिथे आहे अरे काही प्रभाव मला दिसला नाही. संजय शिरसाट साहेब स्वतः मंत्री आहे तिकडे मराठवाड्यामध्ये, आमदार आहे ते. खोतकर साहेब हे खासदार आहे तिकडे बसलेले. मराठवाड्यावरती जे आहे बारीक लक्ष जे आहे शिवसेनेचं आहे. मराठवाड्यातील लोकांना काय काय हवं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, बघा शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील मराठवाड्याला काय हवंय काय नको भरपूर गोष्टी ज्या आहेत ते देण्याचं काम या ठिकाणी केलं. आज जालनामध्ये आपण आहे, जालनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आला. जालन्याचं आता MIDCचं विस्तारीकरण या ठिकाणी आपण करतोय. जेव्हा समृद्धी महामार्ग झाला, मला वाटतं शिंदे साहेबच आता मुख्यमंत्री होते तेव्हा द्राक्षाच्या शेतकऱ्यांना 11 हजार रुपयाचे आहे हे एका झाडाला देण्यात आलं. मोसंबीला तर किती आहे 45,000. अजून किती लक्ष पाहिजे? काय परिस्थिती झाली आहे पार्टीची, त्याला वाढवायला फिरायला पाहिजे. टीका करत बसले म्हणून 2.5 वर्षात ही परिस्थिती झाली. अजून रस्ता तळाला जाल. सुरेश तर होऊन गेलाय. बघा मला दुसऱ्या पक्षाबद्दल काय बोलायचं नाही. आपण काय काम करतो 2.5 वर्ष. आज लोकांनी मॅन्डेट जे आहे ते दिलेलं आहे सगळं. जेव्हा उठाव केला शिंदे साहेबांनी, या सगळ्यांनी उठाव केला तेव्हा भरपूर तुम्ही शिव्या शाप आणि सगळ्या टीका केले. त्या टीकेला उत्तर कोणी दिलं? या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने दिलं, मतपेटीतून दिलेलं आहे. ते सगळे टीका बिका करून ते टीका करत राहू दे, त्यांना आता टाइमपास तोच उरलेला आहे.